पीएसआय सह 5 जण जेरबंद, ग्रामसेवकाचे 16 लाख गंडवल्याची घटना उघडकीस। पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे। पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल 16 लाखात गंडवल्याची घटना जळगावात उघडकीस आली आहे। धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला होता, पण पोलिसांचा बिंग फुटताच एका पीएसआय अधिकाऱ्यासह 5 संशयित आरोपींना अटक केली आहे। ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा 5 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेल्या ग्रामसेवकांचं नाव विकास पाटील आहे। त्यांची सचिन धुमाळ नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती। धुमाळ यांनी ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले। यावेळी रेल्वे स्थानकावर पैसे घेण्यासाठी निलेश अहिरे आला। त्याला दोघांनी 16 लाख रुपये दिले। त्याचवेळी घटनास्थळी 3 पोलीस कर्मचारी आले। त्यांनी धाड टाकून पैशांच्या बॅगेसह पैसे तिप्पट करून देणाऱ्या निलेश अहिरेला देखील ताब्यात घेतलं। त्यावेळी धुमाळ यांनी ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की आता पोलीस पैसे घेऊन गेले आहेत, त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही असं सांगितलं। तसेच पोलीस आपल्यावरच कारवाई करतील अशी भीती दाखवली। परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सगळाच भांडाफोड झाला। पोलीस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते। त्याने ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांच्याशी संगनमत करत ग्रामसेवकाचे पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचं उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत।